श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या सृष्टीत जेव्हा अज्ञानाचा अंधार दाटू लागतो, धर्माचे पाय डगमगू लागतात, मनुष्य स्वतःच्याच अहंकारात हरवून जातो, तेव्हा परमेश्वर गुरुरूपाने अवतरतो. कारण देव पूजेत मिळतो, पण गुरुकृपेतून आत्मज्ञान प्राप्त होते. गुरु हा केवळ मार्गदर्शक नसतो, तो जीवनाला योग्य दिशा देणारा साक्षात परमात्माच असतो. असा हा दिव्य गुरु म्हणजे श्री दत्तात्रेय. ते त्रिदेवांचा सार असलेला अवतार आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप म्हणजे दत्तगुरु. जो न जन्मलेला असूनही लोककल्याणासाठी जन्म घेतो, जो संन्यासी असूनही संसाराचा गूढ अर्थ शिकवतो, जो मौनातूनही अखंड उपदेश करतो. दत्तगुरु हे ज्ञान, वैराग्य आणि करुणेचे जिवंत प्रतीक आहेत. आज आपण त्या दिव्य अवताराच्या जन्मकथेच्या प्रवासात जाणार आहोत. हा प्रवास अतिशय खोल, भावनिक आणि आध्यात्मिक आहे. ही कथा केवळ गोष्ट नाही, ही आत्मशुद्धीचा मार्ग आहे. ही कथा श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेचे रहस्य उलगडते. या कथेतून जीवनाचा खरा अर्थ उमगतो. गुरुचे महत्त्व या कथेतून स्पष्ट होते. परमसत्याची अनुभूती या कथेमधून मिळते. श्री गुरुदत्तांच्या चरणी नतमस्तक होऊन हा पवित्र प्रवास सुरू करूया. खूप प्राचीन काळी, सत्ययुगाच्या आरंभी, धर्माची पायाभरणी होत असताना महर्षी अत्री हे सप्तर्षींमधील एक महान ऋषी होते. ते ब्रह्मज्ञानात पारंगत, वेद उपनिषदांचे ज्ञाते, तपश्चर्येचे जिवंत उदाहरण होते. त्यांची पत्नी होती माता अनसूया. अनसूया म्हणजे ज्यांच्यात सूया नाही, अहंकार नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. ती केवळ ऋषी पत्नी नव्हती, तर पतिव्रतेची मूर्ती, वात्सल्याची सागर, करुणेचा झरा होती. अत्री आणि अनसूया यांचे आश्रम जीवन अत्यंत साधे पण तेजस्वी होते. वनात राहूनही त्यांच्या जीवनात राजदरबारापेक्षा अधिक समृद्धी होती. ती होती तपाची समृद्धी. माता अनसूया ही केवळ एका ऋषीची पत्नी नव्हती, तर ती पतिव्रता धर्माची जिवंत मूर्ती होती. तिचे संपूर्ण जीवन सेवा, त्याग, तप आणि करुणा यांनी उजळून निघालेले होते. दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्ताला ती जागी होत असे. सूर्य उगवण्याआधीच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे. डोळे उघडताच तिच्या ओठांवर ईश्वराचे स्मरण असे. तिच्या मनात सदैव पतिचरणी समर्पणाची भावना वसलेली असे. पहिल्यांदा ती आपल्या पतीची म्हणजेच महर्षी अत्रींची सेवा करीत असे. पतीच तिच्यासाठी देव, गुरु आणि सर्वस्व होते. महर्षी अत्रींच्या तपश्चर्येत कोणताही व्यत्यय येऊ नये याची ती विशेष काळजी घेत असे. पतीची सेवा करताना मी सेवा करते असा अहंकार तिला कधीच स्पर्श करत नसे. सेवा हाच तिचा स्वभाव बनला होता. यानंतर ती यज्ञकुंडाची अत्यंत श्रद्धेने पूजा करीत असे. आश्रमातील अग्निकुंड स्वच्छ करून ती समिधा अर्पण करीत असे. मंत्रोच्चारांसह ती अग्निदेवतेची उपासना करीत असे. तिच्या हातून झालेली पूजा अतिशय शुद्ध आणि सात्विक असे. त्या यज्ञाग्नीतील तेज तिच्या पूजेने अधिकच प्रखर होत असे. देवतांनाही त्या पूजेचे समाधान मिळत असे मानले जाते. माता अनसूया अतिथी सेवेला देवपूजेस मान मानत असे. आश्रमात येणारा प्रत्येक अतिथी तिच्यासाठी देवता समान असे. ऋषी, संन्यासी किंवा सामान्य प्रवासी असा कोणताही भेद ती कधीच करत नसे. ती सर्वांची सेवा समान प्रेमभावनेने करीत असे. अन्न, पाणी, निवारा आणि प्रेमळ शब्दांनी ती अतिथींचे मन जिंकून घेत असे. तिच्या सेवेमुळे थकलेले शरीर आणि मन शांत होत असे. दुःखी जीवांना तिच्या सहवासात दिलासा मिळत असे. माता अनसूया केवळ मानवांचीच नव्हे तर वनातील प्राणीमात्रांचीही काळजी घेत असे. जखमी पशूंवर ती मायेने उपचार करत असे. भुकेलेल्या पक्ष्यांना ती अन्न घालत असे. तहानलेल्या प्राण्यांसाठी ती पाण्याची व्यवस्था करत असे. तिच्या प्रेमळ स्पर्शाने प्राणीही शांत होत. आश्रम परिसरात हिंसा आणि भयाला स्थान नव्हते. तिच्या करुणेने संपूर्ण वन पवित्र झाले होते. माता अनसूयाच्या पतिव्रतेचे सामर्थ्य अत्यंत प्रचंड होते. तिच्या तपामुळे दुष्काळातही पाऊस पडत असे. रोगराई आपोआप नष्ट होत असे. रानात सुद्धा शांती नांदत असे. तिच्या उपस्थितीत कलह टिकू शकत नसे. ती जेव्हा चालत असे तेव्हा तिच्या पावलांखालील भूमीही पवित्र होत असे. त्या भूमीतून सकारात्मक ऊर्जा प्रकट होत असे मानले जाते. तिच्या तपशक्तीचा प्रभाव सर्वत्र पसरला होता. हळूहळू तिच्या महिम्याची चर्चा त्रैलोक्यात सुरू झाली. देव, ऋषी आणि गंधर्व एकमेकांत म्हणू लागले की अशी पतिव्रता आजवर कधीच पाहिली नाही. हीच माता अनसूया पुढे एका महान दिव्य घटनेची कारणीभूत ठरणार होती. तिच्या तपातूनच दत्तगुरूंच्या अवताराचा मार्ग प्रशस्त होणार होता. त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सृष्टीचे कर्ते, पालनकर्ते आणि संहारकर्ते आहेत. ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात. विष्णू भगवान सृष्टीचे पालन करतात. महादेव काळाच्या प्रवाहात संहार करून नव्या सृष्टीचा मार्ग मोकळा करतात. हे तिन्ही देव एकत्र येऊनच सृष्टीचे संतुलन राखतात. ते सर्वज्ञ आहेत. ते सर्व शक्तिमान आहेत.
ते सर्वत्र व्यापलेले आहेत. तरी सुद्धा देवसुद्धा कधी कधी लीलेच्या आडून परीक्षा घेतात. कारण लीलाच सृष्टीचा आत्मा आहे. लीलेतूनच धर्माचा प्रकाश अधिक उजळतो. लीलेतूनच भक्तीची खरी कसोटी लागते. एकदा अशाच एका दिव्यक्षणी देवसभेत चर्चा सुरू झाली. देवसभा तेजाने उजळून निघाली होती. देव ऋषी आणि दिव्य शक्ती त्या सभेत उपस्थित होत्या. त्या सभेत माता अनसूयेच्या तपाची चर्चा सुरू झाली. तिच्या पतिव्रतेचा महिमा सर्वत्र गाजत होता. तिच्या सामर्थ्याने निसर्गही वाकत होता. तिच्या तपामुळे अशक्य गोष्टी शक्य होत होत्या. ही चर्चा ऐकताना काही देवांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. अनसूयेची पतिव्रता खरोखरच इतकी महान आहे का? हा प्रश्न साधा नव्हता. तो अहंकारातूनही नव्हता. तो संशयातून निर्माण झाला होता. आणि जिथे संशय निर्माण होतो तिथे परीक्षा अटळ असते. देवही नियमांना बांधलेले असतात. धर्माचा मार्ग सर्वांसाठी समान असतो. माणूस असो वा देव, कसोटी सर्वांनाच द्यावी लागते. अनसूयेच्या तपाला देवांनाही अपार आदर होता. परंतु तिच्या सामर्थ्याची खरी मर्यादा जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. ही इच्छा लीलारूप होती. ही परीक्षा कुठल्याही द्वेषातून नव्हती. ती केवळ धर्माची, सत्याची आणि शक्तीची कसोटी होती. तेव्हा त्रिदेवांनी परस्परांशी विचारविनिमय केला. ब्रह्मदेव शांतपणे म्हणाले की पतिव्रतेचे सामर्थ्य तपासणे आवश्यक आहे. विष्णूंनी सांगितले की खरी भक्ती कसोटीतूनच उजळते. महादेवांनी मौनातून संमती दिली. आणि अखेर तिघांनी एकमताने निर्णय घेतला. त्रिदेवांनी ठरवले की आपण स्वतः जाऊन तिची परीक्षा घेऊ. ही परीक्षा सामान्य नव्हती. ही परीक्षा संपूर्ण त्रैलोक्याचे लक्ष वेधून घेणारी होती. देव स्वतः भूमीवर अवतरणार होते. ते ऋषींच्या वेशात जाण्याचे ठरले. कारण खरी भक्ती ओळखण्यासाठी देवत्व लपवावे लागते. अनसूयेच्या तपाला देवत्वाची ओळख असणे आवश्यक नव्हते. तिची श्रद्धा रूपावर नव्हे तर धर्मावर आधारित होती. त्रिदेवांनी मानवाच्या रूपात जाण्याचा संकल्प केला. ही परीक्षा केवळ अनसूयेची नव्हती. ती पतिव्रतेच्या सामर्थ्याची होती. ती स्त्री शक्तीच्या तपाची होती. ती धर्माच्या अढळतेची होती. आणि याच परीक्षेतून पुढे एक महान दिव्य घटना घडणार होती, जिच्या परिणामाने दत्तगुरूंच्या अवताराची बीजे रोवली जाणार होती. सृष्टी एका अद्भुत वळणावर उभी राहिली होती. आणि काळ थांबून त्या दिव्य परीक्षेची वाट पाहत होता. तीनही देवांनी आपल्या दिव्य तेजाला लपवण्याचा संकल्प केला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी साध्या भिक्षुकाचा वेश धारण केला. त्यांच्या अंगावर सामान्य वस्त्रे होती. चेहऱ्यावर तपस्वी शांतता होती. हातात भिक्षापात्र होते. देवत्व असूनही त्यांनी दीनतेचा स्वीकार केला होता. कारण खरी भक्ती ओळखण्यासाठी देव नेहमी साधेपणाचा मार्ग निवडतात. त्रिदेव हळूहळू चालत अत्री ऋषींच्या आश्रमाकडे आले. तो आश्रम वनाच्या कुशीत वसलेला होता. चारही बाजूंनी निसर्गाची शांतता नांदत होती. पक्ष्यांचे कूजन वातावरण पवित्र करत होते. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत तपशक्तीची अनुभूती येत होती. त्यावेळी महर्षी अत्री तपश्चर्येसाठी आश्रमाबाहेर गेले होते. ते गहन ध्यानात लीन झाले होते. त्यांच्या तपात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून ते एकांतात होते. आश्रमात त्या क्षणी केवळ एकच व्यक्ती उपस्थित होती. ती म्हणजे माता अनसूया. ती आपल्या नित्यकर्मात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच शांतता होती. मनात पवित्र भाव होते. हृदयात करुणेचा अथांग सागर होता. तेवढ्यात आश्रमाच्या द्वाराशी भिक्षुक उभे राहिले. त्यांनी एकत्रितपणे मधुर आवाजात हाक दिली, भवती भिक्षा देही. तो आवाज सामान्य वाटत असला तरी त्यात अद्भुत कंपन होते. तो आवाज आश्रमाच्या प्रत्येक कणात गुंजून गेला. माता अनसूयेच्या कानावर तो आवाज पडताच ती थांबली. तिने क्षणाचाही विलंब केला नाही. कारण अतिथीची हाक ऐकून थांबणे तिच्या संस्कारात नव्हते. ती लगेच उठली. आश्रमाच्या द्वाराकडे चालू लागली. तिच्या मनात कोणताही प्रश्न नव्हता. कोण आले आहेत याची चौकशी करण्याची गरज तिला वाटली नाही. कारण तिच्यासाठी अतिथी म्हणजे साक्षात देवच होता. अतिथी देवो भव हा संस्कार तिच्या रक्तात भिनलेला होता. तिने भिक्षुकांकडे पाहिले. 3 साधे तपस्वी तिच्या समोर उभे होते. त्यांच्या डोळ्यांत काही वेगळेच तेज होते. पण माता अनसूयेने त्याकडे लक्ष दिले नाही. कारण तिची सेवा दृष्टीवर नव्हे तर भावनेवर आधारलेली होती. तिने दोन्ही हात जोडले. आदराने नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर विनम्र स्मित होते. तिने मधुर स्वरात त्यांचे स्वागत केले. तिने त्यांना आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले. तिच्या शब्दांत नम्रता होती. तिच्या वागण्यात श्रद्धा होती. तिच्या हालचालींमध्ये सेवा होती. तिने त्यांना आसन दिले, पाणी दिले, भिक्षा देण्याची तयारी सुरू केली. तिच्या मनात कणभरही संशय नव्हता. कारण खऱ्या भक्तीला परीक्षा कळत नाही. ती फक्त सेवा ओळखते. त्रिदेव तिच्याकडे पाहत होते. तिच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करत होते. पण माता अनसूया मात्र पूर्णपणे निष्काम भावनेने सेवा करत होती.
तिच्यासाठी समोर उभे असलेले भिक्षुक देव नव्हते, पण अतिथी होते, आणि अतिथीची सेवा हाच तिचा धर्म होता. याच क्षणी त्या दिव्य परीक्षेची खरी सुरुवात झाली, जिचा परिणाम संपूर्ण त्रैलोक्याला हादरवणारा ठरणार होती. भिक्षा मागताना त्या तीनही भिक्षुकांनी एक विचित्र अट घातली. त्यांचा स्वर शांत होता, पण शब्द अत्यंत कठोर होते. ते म्हणाले, माते, आम्हाला भिक्षा हवी आहे. क्षणभर थांबून त्यांनी पुढची अट मांडली, पण ही भिक्षा तू निर्वस्त्र अवस्थेत द्यावी. हा शब्द ऐकूनही आश्रमातील वारा थांबला. वनातील पक्षी क्षणभर गप्प झाले. सृष्टी जणू त्या क्षणाची साक्षीदार झाली. अशी अट कोणत्याही सामान्य स्त्रीसाठी असह्य ठरली असती. अशी अट कोणाच्याही मनाला विचलित करणारी होती. पण माता अनसुया सामान्य स्त्री नव्हती. ती तपश्चर्येने घडलेली होती. ती पतिव्रतेच्या अग्नीत शुद्ध झालेली होती. त्या शब्दांनी तिचा चेहरा क्षणभरही बदलला नाही. तिच्या कपाळावर आठी उमटली नाही. तिच्या डोळ्यांत भय दिसले नाही. तिच्या ओठांवर कंप आला नाही. तिचे मन डगमगले नाही. तिच्या अंतःकरणात वादळ उठले नाही, कारण तिचे अंतःकरण आधीच शांत सागरासारखे होते. तिला अपमान वाटला नाही. तिला क्रोध आला नाही. तिला लज्जाही वाटली नाही, कारण तिच्या मनात देहाभिमानच नव्हता. ती जाणून होती की देह हा क्षणभंगूर आहे, आत्मा मात्र शाश्वत आहे. तिच्या बुद्धीला लगेचच एक गोष्ट स्पष्ट झाली. हे सामान्य भिक्षुक नाहीत. ही अट सामान्य मनातून येऊ शकत नाही. ही परीक्षा आहे हे तिला उमगले. ही धर्माची कसोटी आहे हे तिला कळले. ही पतिव्रतेच्या सामर्थ्याची चाचणी आहे हे तिने ओळखले. तिने त्या भिक्षुकांकडे पुन्हा पाहिले. त्यांच्या डोळ्यांत मानवी भुकेपेक्षा वेगळेच तेज होते. त्यांच्या देहात तपस्व्यांची शांती होती, पण त्यांच्या अटीत देवांची लीला दडलेली होती. माता अनसुयाच्या मनात विचारांची गर्दी झाली नाही. ती अंतर्मनात आपल्या पतीचं स्मरण करू लागली. तिने महर्षी अत्रींचे ध्यान केले. पतीचरणी पूर्ण समर्पण केले. तिने मनोमन संकल्प केला, जर माझी पतिव्रता खरी असेल, जर माझे मन पूर्णतः शुद्ध असेल, जर माझा धर्म अढळ असेल, तर कोणतीही परीक्षा मला अपवित्र करू शकणार नाही. तिच्या मनात आत्मविश्वास होता. तो अहंकारातून नव्हता. तो तपातून जन्मलेला होता. तो श्रद्धेतून निर्माण झालेला होता. तो सत्यावर आधारलेला होता. ती जाणून होती की शरीर झाकले जाते वस्त्राने, पण आत्मा झाकला जातो धर्माने, आणि तिचा धर्म अढळ होता. तिने कोणालाही दोष दिला नाही. तिने त्या अटीला अपमान मानले नाही, कारण जिथे अहंकार नसतो तिथे अपमान टिकत नाही. तिने शांतपणे उत्तर देण्याची तयारी केली. तिच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण जी स्त्री धर्मात स्थिर असते तिला देवही डगमगवू शकत नाहीत. आणि याच क्षणी त्या परीक्षेचा खरा अध्याय सुरू झाला, जिथे पतिव्रतेचे सामर्थ्य त्रैलोक्याला थक्क करणार होते, जिथे देवांनाही नम्र व्हावे लागणार होते. त्रिदेवांनी आपल्या रूपात अनसुयाजवळ भिक्षा मागताना एक विचित्र अट ठेवली होती. ती अट साध्या मनुष्याच्या परीक्षेपेक्षा खूप जटिल होती. सर्वत्र शांतता पसरली होती. वनातील पक्ष्यांचे कूजन थांबले होते. अशी अट ऐकून साध्या स्त्रीसाठी ती अपार धैर्याची गरज होती. पण माता अनसुया सामान्य स्त्री नव्हती. ती तपश्चर्याने, श्रद्धेने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने परिपूर्ण होती. ती त्या अटीत डगमगली नाही. ती अंतर्मनातून शांत होती. ती जाणून होती की हे सामान्य भिक्षुक नाहीत. ही परीक्षा आहे हे तिला स्पष्ट होते. त्रिदेवांनी तिला संधी दिली, माते वर माग. हा प्रस्ताव साधा वाटत होता, पण त्यामागे अद्भुत लीला दडलेली होती. असूया शांतपणे विचार करत होती. ती जाणून होती की सत्य आणि धर्माची कसोटी सर्वात महत्वाची आहे. ती फक्त भक्तीने आणि सेवाभावनेने भरलेली होती. तिचे उत्तर अत्यंत साधे पण महान होते. तिने नम्रतेने आणि भक्तीने सांगितले, तुम्ही तिघेही माझ्या पुत्ररूपात जन्म घ्यावा. ही विनंती केवळ भाषेची नव्हती. ही विनम्रता, धैर्य आणि दिव्यता यांची साक्ष होती. या शब्दांमध्ये अनसुयाची पतिव्रतेची महानता, धर्मनिष्ठा आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसतो. हीच विनम्रता पुढे दत्तगुरूंच्या अवताराची पायरी ठरली. वरदान मान्य झाले. त्रिदेवांनी अनसुयाच्या इच्छेची पूर्तता केली. ब्रह्मदेवाने स्वतःचा वरदान दिला. तो वरदान म्हणजे चंद्र झाला. महादेवाने आपल्या सामर्थ्याचा वर दिला. तो वरदान दुर्वास ऋषींच्या रूपात प्रकट झाला. विष्णूने आपल्या कृपेचा वर दिला. तो वरदान म्हणजे दत्तात्रेय. या तिन्ही वरदानांमधून दत्तात्रेय हे त्रिदेवांचा संयुक्त अवतार ठरले. दत्तगुरु हे सृष्टीसाठी दिव्य मार्गदर्शक झाले. दत्तात्रेयांचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण सृष्टी आनंदाने झळाळली. देवांनी पुष्पवृष्टी केली. सर्वत्र सुवास, रंग आणि प्रकाश पसरले. ऋषींनी वेदमंत्र उच्चारले. त्यांचे मंत्र सृष्टीमध्ये गुंजले. आकाशात दिव्य नाद घुमला. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचा अनुभव निर्माण झाला. दत्तगुरु अवधूत स्वरूपात प्रकट झाले. त्यांचे रूप अप्रतिम आणि तेजस्वी होते.
ते साधे, निसर्गाशी एकरूप आणि परमशक्तीने परिपूर्ण होते. दत्तगुरूंनी सर्वांना सांगितले, संपूर्ण सृष्टी माझी गुरु आहे. त्यांनी आपल्या अनुभवातून ज्ञान दिले. त्यांनी पृथ्वीपासून जीवनाचे धडे घेतले. आकाशाच्या विशालतेतून त्यांनी विचारशक्तीची अनुभूती घेतली. पाण्याच्या शांततेतून त्यांनी धैर्य आणि संयमाचे धडे शिकले. अग्नीच्या उष्णतेतून त्यांनी तप आणि संघर्षाचे महत्त्व समजून घेतले. पक्ष्यांच्या मुक्त चालींमधून त्यांनी स्वातंत्र्याचे मूल्य जाणले. पशूंच्या साध्या जीवनातून त्यांनी निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे धडे घेतले. दत्तगुरूंनी सांगितले की जीवनात बंधन बाहेर नाही, बाधकतेचे बंधन मनात आहे. जर मन सोडले तर मुक्ती सहज मिळते. ते म्हणाले, गुरु शोधू नका, गुरु बना. ज्ञानाचे शोध बाहेरच्या व्यक्तीत नाही, त्याचे मूळ आपल्या अंतरात्म्यात आहे. प्रत्येक अनुभव शिक्षक ठरतो. प्रत्येक प्राणी, प्रत्येक वृक्ष, प्रत्येक निसर्गाचे घटक गुरु आहेत. दत्तगुरू जीवनाचे सर्व गूढ धडे निसर्गातून घेतात. ते मानवजातीला शिकवतात की आत्मज्ञान अनुभवातून येते. त्यांनी साधेपण, तप, ध्यान आणि अनाहूत भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. जगाच्या प्रत्येक घटकाकडून शिकण्याची शिकवण त्यांनी दिली. मन, विचार आणि कर्म यांच्यातील सुसंवाद साधल्यावरच मुक्ती मिळते. दत्तगुरूंचा संदेश अढळ आहे. तो सतत मानवाला मार्ग दाखवतो. आणि हे सर्व शिकवण प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. आजही दत्तगुरू वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या जीवनात प्रकट होतात. जो मनापासून म्हणतो, श्री गुरु देवदत्त, त्याच्या जीवनात अंधार टिकत नाही. दिगंबरा